तर आजची ही घटना हा मतदारांचा अपमान आहे. दमानिया यांनी हे वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदेंचा फक्त वापर होतो आहे असं दमानिया म्हणतात. तर एक बिल आणण्यासाठी भाजपचं हे षडयंत्र आहे. बिल आलं तर 50 वर्ष भाजपची सत्ता असेल असं दमानिया यांनी म्हटलंय. आणि आता तरी सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणं हे गरजेचं असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन मिळालं असेल असं दमानिया यांनी म्हटलंय. तर चार्टर्ड फ्लाईट कुठून आणले याची चौकशी व्हावी. ऑपरेशन टायगर नंतर नंबर ऑपरेशन तुतारीचा आहे असंही दमानिया यांनी संकेत दिले. आज एका दिल्लीच्या हॉटेलमध्ये बसून ते या प्रत्येक मतदाराचा विश्वास विकत असतील, तर लोकशाही विकत असतील, त्याचे 3 तेरा वाजवत असतील, तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे शिंदेंचं नाही आहे. शिंदेंचा वापर होतोय, त्यांना कळत सुद्धा नाही आहे की आपला वापर होतोय. हे इनडायरेक्टली भाजपचं एक मोठं षडयंत्र आहे. त्यांना अमुक बिलं जी आणायची आहेत त्यासाठी त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी त्यांना त्यांचे खासदार जास्त हवेत, त्यांच्या पूर्ण NDAचे. त्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. जर यांची मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये जर त्यांचे आमदार आणि खासदार वाढले तर भाजपशिवाय या देशात कोणीही उरणार नाही. आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. आता तरी या सगळ्या प्रादेशिक पक्षांनी जागं होणं गरजेचं आहे, एकत्र येणं गरजेचं आहे. आणि भाजप विरोधात बनण्यापेक्षा लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे.